नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवनाथ भाऊच्या डेअरी फार्मवरती. बघू शकता आज आता गाडी आलेली आहे हरियाणावर. नमस्कार नवनाथ भाऊ. हो नमस्कार. किती म्हशी आल्यात आज आता? आज सकाळी जवळजवळ 28 म्हशी होत्या. हां 28 म्हशी पैकी ह्या दावणीला 10 उरलेले आहेत आणि पलीकडल्या दावणीला 6 उरलेले आहेत. या दावणीला 6 आणि या दावणीला 10 उरले. तर आता या म्हशी आल्या होत्या कधी सकाळी ताज्या ताज्या आल्या? हो सकाळी सकाळी आले पाहतो पाहतो. तर की आता रेट सांगा आम्हाला, कशा डिटेल द्या यांची. आता ही सुरुवातीला बघू शकता ही मोरामध्ये म्हैस आहे, एकदम प्युअरमध्ये. ही किती महिन्याची गाभण भाऊ? सगळ्या म्हशी 5-6 महिने गाभण म्हशी हां आणि मोठ्या साईजच्या म्हशी आलेल्या सगळ्या. हां मोठ्या साईजच्या म्हशी आले. आज आमचे मित्र बी आलेले आहेत शकील भाई. आज ते शकील भाई जवळजवळ 2 गाड्या माल विकलेला आहे. 2 गाड्या माल विकलेल्या. हो शकील भाई या इकडे. तर बघू शकता आता हे दावणीवर नवनाथ भाऊ आहेत. आता ही म्हैस किती महिन्याची म्हणले? ही 5 5-5.5ची. काय किंमत सांगितली हिची? आता तिची किंमत सांगायला 1,15,000. 1,15,000 रुपये. कमी जास्त केलं जाणार? होईल ना मागं पुढे होईल पण माहिती बा. म्हैस बघा मित्रांनो, एकदम 4 ठिकाणी 4 सड आहेत, 44 शेंगावणी आणि म्हैस एकदम डोक्याला लागणे या मापाची म्हैस आहे. तर आता पुढचीचं कसं सांगितलं? हे सगळं त्या 5-6 महिने 5-6 महिन्यात म्हशी आहेत मित्रांनो. म्हशी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. काय रे हिचं काय रेट सांगितलंय? ही मधली 95 एकदम प्युअरमध्ये ती प्युअर 95,000 रुपये सांगितलं. फायनल रेट कमी जादा होणार आहे? मागं पुढं होईल ना. होईल ना? हो बघू शकता अशा प्रकारे सगळ्या म्हशी आपल्या डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहेत. तुम्ही ह्या म्हशी आपल्या गोडेगाव बाजारातून काष्टी मार्केटमधून खरेदी करू शकता. आता ही किती महिन्यात गाभण आहे तुमच्या मागची? ही 7. हां 6ची. दूध वगैरे आहे का या एखादीला? दूध नाही दूध नाही. आता सकाळी दिलं त्यांना. आता दुधाची अशी बोली राहते, दूध तर राहते पण आम्ही गॅरंटी देतो. हो कारण 2 लिटर 2.5 लिटरची आम्ही गॅरंटी देत नाही दूध. बरोबर आहे. हा दाबाची मला अंगाची मला तुम्हाला सगळी गॅरंटी देते. आजार पाहत सगळे प्रकारची हो गॅरंटी. सगळे. आता ही किती महिन्याची गाभण आहे आपल्याकडे? ती 3.5ची ती जरा आजारी पडली ती हां हां. गाडीमध्ये आल्यामुळे. आता ती नीट झाल्याशिवाय विकायची नाही. नीट झाल्याशिवाय विकणार नाही आम्ही. बरोबर आहे. बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्याला गॅरंटी वगैरे देऊन अशा म्हशी देत असते. तर भाऊ आता एकंदरीत किती माल होता आपल्याकडे? 16-17 म्हशी होते. नाही म्हणजे आता आपल्याकडं सकाळी जवळजवळ 27-28 म्हशी उतरल्या होत्या. हां हां. त्यापैकी ह्या जाऊन 10 राहिल्यात आणि पलीकडे 6 राहिले. अशा टोटल म्हशी राहिल्यात 16 म्हशी. चालते. आता ह्या समजा आज तुम्ही इथल्या उद्या काष्टी बाजारला. काष्टी बाजारला हो काष्टी बाजारला जाणार. चालते. मित्रांनो म्हशी बघू शकता. अशा म्हशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपल्या घोडेगाव बाजारात आणि काष्टी बाजारात नवनाथ भाऊ असते त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. नक्कीच येऊन खरेदी करा.